दरम्यान छेडछाड प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर करावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली। शिंदेंचा वगैरे असा कोणी कोणाचा नसतो असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। खडसेंच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। खऱ्या अर्थाने छेडखानी करणे किंवा ते या संदर्भामध्ये झालेल्या प्रकाराची निषेध नोंदवला पाहिजे आणि त्यांनी आज गुन्हा दाखल केला आहे। त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहे। तात्काळ अटक करा, कठोर कारवाई करा आणि आम्ही मागणी करतो की फास्टॅगवर चालून त्याच्यावर खऱ्या अर्थाने दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। जे असतील दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आमची पण आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची सविस्तर दखल घेतली आहे। आरोपी हे विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मात्र पक्षाचं नाव घेणं त्यांनी टाळलं। तर एकनाथ खडसेंनी स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे असा प्रश्न उपस्थित करताना अप्रत्यक्षपणे शिंदेंच्या शिवसेनेकडे बोट दाखवलं। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। या ठिकाणी कृषिका आणि त्याच्या मैत्रिणींना जी छेडखानी काढली, ज्यांचा व्हिडिओ काढण्यात आला, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी होते। ही गोष्ट खरी आहे। मी सांगितलं होतं त्या ठिकाणी की स्थानिक लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।